A rift seems to have emerged within the Goa Cricket Association between Secretary Rohan Desai and President Vipul Phadke. The dispute centers on Phadke's decision to call a special general body meeting, which Desai claims was done without consulting him or the managing committee. Phadke, however, argues that the constitution grants the president the authority to convene such a meeting. Here's everything that transpired between the two. मदींच बोवाळ जालो की प्रेसिडेंटान खंय तरी मिटींग कॉल आउट केल्या आनी नोटीस क्लबाक सर्क्युलेट जाल्या आनी एक दीस 5 तारखेर कितें तरी एक पेपरार नोटीस पयली. सो आमकां मॅनेजींग कमिटीक हें कोणाक खबरच ना. आमकां खबरच ना. आनी तेजे पयलीं आमी 2 मॅनेजींग कमिटीचे मिटींगय घेतलेल्यो. त्या दोनी मॅनेजींग कमिटी मिटींगेक प्रेसिडेंट एबसेंट रावलो आनी ती 2 मॅनेजींग कमिटीच्यो ज्यो मिटींग्स घेतलेल्यो त्यो इट वॉज रिगार्डींग द कंडक्टींग ऑफ द एजीएम, की एजीएम जी एडजर्न जाल्ली ती परत एजीएम आमी केन्ना घेवया. त्या एजीएमान जे डिस्कशन जाल्ले ते इशूचेर जो बोवाळ जाल्लो तो इशूचेर आमी एज अ मॅनेजींग कमिटी एंड ऑफ द डे दे आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव बाय द सेम एजीएम जे मेंबर्स ऑफ द असोसिएशन जे 107 क्लब 108 क्लब जे आमी 7 क्लब जे आमी म्हणटा तेंच्यांनी निवडून दिल्ली ह्यो कमिटी आसा. आमी ज्यो 2 मॅनेजींग कमिटी मिटींग घेतली त्या मिटींगेन आमी अजेंडाचेर घातलेले विशय की बाबा जे कितें एलिगेशन जाल्या वा बाकीचे विशय जे डिस्प्युटेड विशय जे आसा त्याचे खातीर आमी मॅनेजींग कमिटीन आफोवन मॅनेजींग कमिटीन ते डिस्कस करून तेजेर खंय तरी वाट काडपाक तेजेर खंय तरी सोल्युशन काडून एमिकेबली तो विशय काबार करून मुखार वचपाक लागून 20 तारखेर जी एजीएम एडजर्न जाल्ली 23 तारखेर आमी मिटींग आफयली 3 दिसांनी विथ द 2/3 ऑफ मेंबर्सांनी सायन करून आमी मिटींग आफयली. आनी त्या मिटींगेक आमी अजेंडा घातलो की टू डिस्कस अबाउट द एडजर्न एजीएम की हो विशयाचेर आमी कितें करपाक जाय ते उलोवपाक जाय ते. सो तेजेर प्रेसिडेंटय एबसेंट रावलो. जे कोण एलिगेशन्स कोणाचेर जाल्ले ते मेंबर्सूय थोडे कोऑप्टेड मेंबर्स आशिल्ले तेय एबसेंट रावले. सो परत आमकां थंय कांय डिसिजन घेवपाक मेळूना कित्याक प्रेसिडेंटूय ना जालो. सो आमचे भितर आमी जे मेंबर्स जे सगळे प्रेजेंट आशिल्ले तेंच्यांनी हें सगळें डिस्कशन केलें. सो तरी पूण मागीर ती एक मिटींग 23 तारखेची मिटींग जाली. मागीर आमकां वी आर अगेन एज पर द कॉन्स्टिट्यूशन वी आर ड्युटी बाउंड टू हॅव अ मंथली मिटींग ऑफ द मॅनेजींग कमिटी. ती हांवें परत 29 तारखेर परत आफयली. 29 तारखेर मिटींग आफयली. परत सेम डिस्कशन की बाबा आतां ऑलरेडी 1 म्हयनो जाला एजीएम एडजर्न जावन. सो आतां आमी परत ती केन्ना एजीएम कंडक्ट करया केन्ना आमी परत कन्वीन करया तेजेर डिस्कशन. कित्याक एज अ मॅनेजींग कमिटी म्हणून सगळे मॅनेजींग कमिटी जेन्ना बरोबर आसता तेन्ना डिसिजन मेकींग बरें जाता. कित्याक आमी जेन्ना एजीएमाचे मुखार वता तेन्ना आमी एज अ टीम वता. नॉट इंडिपेंडंटली आमी वचपाक शकना की हांव सेक्रेटरी म्हणून आय कॅनॉट डिक्टेट टर्म्स देर ऑर एनी ऑफीस बेरर. सो वी हॅव टू गो एज अ टीम. सो हें सगळ्यांनी समजोवपाक जाय. सो तेजे खातीर परत मिटींग आफयली. तेन्नाय खंय तरी आमचो प्रेसिडेंट पावूना ऑर रिजन अननोन. म्हाकाय खबर ना कित्याक लागून येवना तो. सो म्हाकाय तेणी कांय कळोवना कसो कित्याक पावना तो. आतां ही स्पेशल जनरल मिटींग काडल्या तितूर एडजर्न जाल्ले अजेंडाचो एकूय पॉयंट ना. सो एजीएम घेयनासतना मिटींग घेता. एजीएम घेयनासतनाच हो स्पेशल जनरल मिटींग कॉल आउट केली. सो आमकांय कांय कळोवना की बाबा कितें चल्लां की बाबा एडजर्न जाल्ली एजीएम घेवपाची सोडून स्पेशल जनरल मिटींग आतां कितें वॉट वॉज द नीड कितें आशिल्लें सो तें कळोवना. सो ताका लागून आमी वी हॅड नो अदर ऑप्शन देन रायटींग इट टू द रजिस्टर बिकॉज सी यू कॅनॉट टेक एंटायर मॅनेजींग फॉर ग्रांटेड कित्याक वी आर ऑल्सो आन्सरेबल. अंडर कॉन्स्टिट्यूशन क्लॉज 10 subsection 12 याच्या अंडर कॉन्स्टिट्यूशन गिव्स इनफ पॉवर टू द प्रेसिडेंट टू कॉल फॉर एन स्पेशल जनरल बॉडी वेन एवर ही थिंक्स नेसेसरी. दीज आर द एक्झॅक्ट वर्ड्स. ही कॅन कॉल फॉर अ स्पेशल जनरल बॉडी वेन एवर ही थिंक्स नेसेसरी. आता तुमकां आयरनी हांगा दाखयता आनी 2 इन्स्टन्सीस सांगता. सेक्रेटरी कडेन पावर आसा स्पेशल जनरल बॉडी एन्युअल जनरल बॉडी मॅनेजींग कमिटी मिटींग्स आफोवपाक अंडर द क्लॉज 6E3D विच सेज दॅट सेक्रेटरी केन्नाय आफयतलो एन्युअल जनरल बॉडी आसूं स्पेशल जनरल बॉडी आसूं मॅनेजींग कमिटी मिटींग आसूं ऑर खंयची मिटींग आसूं इट शूड बी विथ द कन्करन्स ऑफ द चेअरमॅन. दीस इज द बेसीक रिक्वायरमेंट वायल कॉलिंग अ मिटींग बिकॉज द चेअरमॅन हॅज टू बी अवेर की मिटींगेन कितें जावपाचें आसा बिकॉज ही इज द वन हू इज चेअरिंग द मिटींग ही इज आन्सरेबल टू एवरी वन. मिटींग चेअर करतना अजेंडा कितें आसतलो हो सेक्रेटरीन सगळें डिस्कस करूंक जाय चेअरमॅना वांगडा. डेट केन्ना फिक्स करता ती डिस्कस करूंक जाय. एका वाटेन हांव म्हाजी पावर यूज करता आनी स्पेशल जनरल बॉडी आफयता. दुसऱ्या वाटेन सेक्रेटरी आपली पावर अब्यूज करून परत मॅनेजींग कमिटी आफयता. ह्या कित्या खातीर म्हणटा ह्या वर्सा जितलोय मिटींग मॅनेजींग कमिटीच्यो जाला
एक सुद्दां मिटिंगेन तेणे म्हाज्या कडेन कन्सल्ट करूंक ना, म्हाका कॉन्फिडन्सान घेवंक ना. बट किपींग द इंट्रस्ट ऑफ क्रिकेट इन माय हार्ट एंड इन माय मायंड, अशें जावंक ना की हांव प्रेसा कडेन गेलो आनी हांवें म्हटलें म्हाका कॉन्फिडन्सान घेवंक ना, म्हाका हेच करूंक ना, म्हाका तेच करूंक ना, अशें केन्नाच हांवें सांगूंक ना, ऑर मिडिया कडेन हांव केन्नाच येवंक ना. सो एका वाटेन तुमी पळयता की हांव म्हाजो जस्टिफिकेशन, हांव म्हाजो जस्ट जो पावर आसा तो यूज करता आनी SGM आपयता. दुसऱ्या वाटेन हांगासर अब्यूज चल्लेलो आसा. बट किपींग इंट्रस्ट ऑफ क्रिकेट इन मायंड आमी ती अटेंड करता सगळे. आतां खंय खंय इंट्रस्ट क्रिकेटीचो नासतलो, खंय खंय पर्सनल एजेंडा येतलो, थंयसर आमी ऑब्जेक्शन हाडटले, हें हांव सांगता तुमकां. रजिस्ट्रान स्टे दिली SGMाचेर, सगळ्यांक खबर आसतली. इंटरीम हांव क्लियर व्हेरीफाय करूंक सोदता, दीस इज एन इंटरीम रिलीफ. आनी काल ते म्हणटा की रजिस्ट्रान इलिगल म्हणून स्टे दिली. रजिस्ट्राची तुमी जर ऑर्डर पळयत, तुमकां सगळ्यांक सर्क्युलेट करता जाल्यार रजिस्ट्रान जी ऑर्डर दिला त्या ऑर्डरीन खंयसरूच अशें म्हणूंक ना की प्रेसिडेंटान कितें इलिगल केलां म्हणून. रजिस्ट्रार सांगता की आपल्याक हें व्हेरीफाय करपाक टायम जाय, चॅक करपाक टायम जाय. आय नीड टू व्हेरीफाय ऑल दीस थिंग्स की कितें जालां तें. एट दीस मोमेंट आय एम गिविंग स्टे ऑन द SGM. हे रजिस्ट्रान म्हटलं. रजिस्ट्रान हेच्या फुडें आनी कांयच म्हणूंक ना. जी पार्टी रजिस्ट्रा कडेन गेल्ली त्यांनी प्रेस सुद्दां करूंक नासलें की इंटरीम रिलीफ दिवची. रजिस्ट्रान तरी काडून इंटरीम रिलीफ दिला. आतां कशें इन्फ्लुएन्स लावन कितें करता हें तुमकां डेट सांगतलो त्या हिसपान कळटलें. SGM हांवें कॉल केली, नोटीस दिल्ली 28th ऑफ नोव्हेंबर. 28तल्यान 11 तारखेपर्यंत कांयच हालचाल ना, कांयच कोणाचो मुवमेंट ना. 11 तारखेक कंप्लेनंट वयता रजिस्ट्रा कडेन फायल करपाक कंप्लेंट. 12 तारखेक म्हाका नोटीस सर्व जाता, शो कॉज नोटीस फ्रॉम द रजिस्ट्रार. इमिडिएटली नेक्स्ट डे एट 5:50 घरा म्हाज्या पावता. नेक्स्ट डे 10:30 सुमार हियरिंग दवरता. म्हणजे प्रिंसिपल ऑफ नॅचरल जस्टीस म्हणटा पळय कितें फेर हें तें कांयच ना हांगासर. 24 hours दिना रिस्पोंडंटाक. 10:30 सकाळी आमी रातचे फूल नायट बसोन सगळे रेडी करून तरी प्रिपेर करून आमी हियरिंगाक वयता 10:30. त्याच दिसा सांजची 6:30 दॅट इज ऑन फ्रायडे 6:30 सुमार आमकां ऑर्डर मेळटा. सो इट इज ऑल दीज इव्हेंट्स आनी हे सगळे जर तुमी पळयत जाल्यार कळटा की कशें हे प्रोसेस जाला तो. फ्रायडेच्या सांजची आमकां स्टे ऑर्डर मेळप सो दॅट सॅटर्डे आमी खंयसरूच खंयच्याच फोरमार वचनासतना ती मिटींग स्टे करपाची. Vincent Rosario, Manish Parab and Vaishnavi Salgaonkar for Goa 365.